नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालेलं होतं, त्या शेतकरी बांधवांना उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप कालपासून म्हणजेच 7 मे 2024 पासून हे वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा वाटप सुरू आहे, कोणत्या पिकासाठी सुरू आहे व हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण 16 जिल्ह्यातील अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की 16 जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती। त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करून त्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं, त्या शेतकरी बांधवांना त्यांचं समायोजन करून उर्वरित 75% पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे नाशिक, आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आले होते। त्यामुळे मित्रांनो, विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना 155 कोटी 74 लाख रुपयाचा पीक विमा वाटप करण्यात आलेला होता। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये 16,921 शेतकरी बांधवांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये 4 कोटी 88 लाख रुपयाचा पीक विमा वाटप करण्यात आलेला होता। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी बांधवांना पुन्हा उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। काल 7 मे 2024 पासून या राहिलेल्या पीक विम्याचं वाटप जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेलं आहे। याचबरोबर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकरी बांधवांना 160 कोटी 28 लाख रुपयाचा पीक विमा 25% अग्रिम म्हणून वाटप करण्यात आलेला होता, आणि आता याच शेतकरी बांधवांना त्यांचा समायोजन करून राहिलेला म्हणजेच उर्वरित 75% पीक विमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सातारा, आणि सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकरी बांधवांना 25% अग्रिमनुसार 6 कोटी 74 लाख रुपयाचा पीक विमा वाटप झाला, आणि आता त्या शेतकरी बांधवांना त्यांचा समायोजन करून राहिलेला त्यांचा उर्वरित पीक विमा सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर, आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमनुसार 1,82,534 शेतकरी पात्र केलेले होते, आणि या शेतकरी बांधवांना 111 कोटी 41 लाख रुपयाचा पीक विमा 25% अग्रिम म्हणून वाटप झाला। परंतु आता मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली, आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे। पहिला ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला होता, त्या शेतकरी बांधवांना समायोजन करून त्यांचा राहिलेला उर्वरित पीक विमा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे, अशी माहिती कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सांगली, आणि सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी बांधवांना 25% अग्रिम म्हणून जवळपास 22 कोटी 4 लाख रुपयाचा पीक विमा वाटप झाला, आणि याच सांगली जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला आहे, त्या शेतकरी बांधवांना त्यांची रक्कम समायोजन करून त्यांचा राहिलेला उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण सांगली जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आजही आणि उद्याही आणि पुढच्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे बीड, आणि बीड जिल्ह्यात सगळ्यात महत्त्वाचा अपडेट म्हणजे 25% अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये काढण्यात आली होती। 87 महसूल मंडळामध्ये अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती, ज्यामध्ये अग्रिमनुसार 7,17,574 शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा बीड जिल्ह्यामध्ये वाटप झालेला होता, ज्यामध्ये 241 कोटी 21 लाख रुपयाचा पीक विमा बीड जिल्ह्यामध्ये वाटप झालेला होता। मित्रांनो, ज्यामुळे आता बीड जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना त्यांचा समायोजन विमा करून त्यांचा राहिलेली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करायला क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती, आणि त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार 36,558 शेतकरी बांधवांना 18 कोटी 39 लाख रुपयाचा पीक विमा वाटप केला, आणि याचनुसार मित्रांनो, आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांचा याच शेतकरी बांधवांना त्यांचा समायोजन रक्कम करून त्यांचा उर्वरित पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार अंतिम आणीवारीनुसार पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार त्यांचा उर्वरित 75% पीक विमा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो,
पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये 42 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती आणि त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये 4,98,720 शेतकऱ्यांना 218 कोटी 85 लाख रुपयाचा 25% अग्रिमचा विमा वाटप केला आणि त्यानुसार मित्रांनो आता या शेतकरी बांधवांना त्यांचा समायोजन रक्कम करून त्यांचा राहिलेला उर्वरित 75% विमा धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे अकोला आणि मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 52 महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी अकोला यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी बांधवांना 97 कोटी 29 लाख रुपयाचा विमा वाटप झाला आणि या शेतकरी बांधवांना त्यांचा राहिलेला आता उर्वरित जे काय त्यांची रक्कम समायोजन करून जे काय त्यांची रक्कम उरलेली आहे त्यांच्या त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% विमा म्हणून त्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत। मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 228 शेतकरी बांधवांना विमा सर्वप्रथम वाटप झालेला होता आणि त्या 228 शेतकऱ्यांना 13 लाख रुपये वाटप झालेले होते आणि त्या शेतकरी बांधवांना त्यांचा समायोजन रक्कम करून त्यांची राहिलेली रक्कम म्हणजेच उर्वरित 75% विमा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकूण जवळपास 42 महसूल मंडळांमध्ये जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकरी बांधवांना 160 कोटी 48 लाख रुपयाचा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप झाला आणि या शेतकरी बांधवांना जालना जिल्ह्यातील या शेतकरी बांधवांना आता त्यांचा राहिलेला विमा जे काही 75% विमा म्हणतो समायोजन रकमेमध्ये जे काही त्यांचा राहिलेला विमा आहे ते या जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। पुढचा जिल्हा आहे परभणी। मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये 4,41,970 शेतकरी बांधवांना 206 कोटी 11 लाख रुपयाचा विमा हे विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला आणि आता या शेतकरी बांधवांना त्यांचा समायोजन रक्कम करून राहिलेला उर्वरित 75% विमा हे विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करायला सुरुवात झालेली आहे। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकऱ्यांना 52 कोटी 21 लाख रुपयाचा 25% अग्रिमचा विमा वाटप झाला आणि या शेतकरी बांधवांना त्यांचा समायोजन रक्कम करून त्यांचा उर्वरित 75% विम्याचं वाटप नागपूर जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जवळपास 60 महसूल मंडळामध्ये सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली आणि या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार लातूर जिल्ह्यामध्ये 2,19,535 शेतकऱ्यांना 244 कोटी 87 लाख रुपयाचा विमा वाटप झाला आणि यानुसार आता राहिलेल्या शेतकरी बांधवांना त्यांचा 75% विमा त्यांची रक्कम समायोजित करून त्यांचा विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आता शेवटचा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमनुसार 10,265 शेतकऱ्यांना त्यांचा 25% अग्रिमचा विमा वाटप झाला 8 लाख रुपये वाटप झाले होते आणि या शेतकरी बांधवांना त्यांचा रक्कम आता समायोजन करून त्यांचा राहिलेला उर्वरित 75% विमा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण 16 जिल्ह्यातील 35,08,303 शेतकरी बांधवांसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या शेतकरी बांधवांना 75% विम्याचं वाटप हे 16 जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो हे खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% विम्याचं अपडेट होतं। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। DS सवणकर म्हणून इंस्टाग्राम ID आहे त्यावर सुद्धा फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।